सर्वांना नमस्कार. मी आहे अतुल नगरकर. तुम्हाला हवा असणारा व्हिडिओ आज आलेला आहे. मित्रांनो, सेट परीक्षा 7 एप्रिल 2024मध्ये जी महाराष्ट्र सेट परीक्षा झाली होती त्याचा पेपर नंबर 2 ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यातील 51 ते 100 प्रश्नांची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषणासहित करणार आहोत. आणि हे जे प्रश्नांची उत्तर आहेत ते 100% अचूक उत्तरे आहेत. आणि याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ जो बनवला होता तो पेपर 2च होता 7 एप्रिल 2024 सेट परीक्षेचा. आणि 1 ते 50 प्रश्नांची चर्चा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असेल तर ती लिंक क्लिक करून तुम्ही करू शकता. तर चला, अधिक वेळ न घालवता आपण सुरू करूयात. हा जो पेपर आहे हा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पेपर 2 त्याचा सेट ए आहे. याच्यामध्ये टोटल 100 प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी आज आपण चर्चा करणार आहोत 51 ते 100 म्हणजेच या 50 प्रश्नांची. हा पहिला प्रश्न आपण सुरू करूयात. या व्हिडिओतला हा पहिला प्रश्न आहे, पण एकूण अनुक्रमांकाचा जर विचार केला तर हा प्रश्न 51वा आहे. प्रश्न काय बघा. टिंबटिंब ही नियमावली मॅक ॲड्रेसची IP ॲड्रेसशी जुळणी करण्यासाठी वापरली जाते. डॅश प्रोटोकॉल इज यूज्ड टू मॅप मॅक ॲड्रेस टू IP ॲड्रेस. पर्याय काय आहेत? TCP, ARP, ICMP, BOOTP. तर या ठिकाणी जेव्हा आपण प्रोटोकॉलचा विचार करतो तर प्रोटोकॉल म्हणजे काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. याचा अर्थ काय आहे? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे एका अर्थाने हे नियम असतात जे मॅक ॲड्रेस टू IP ॲड्रेस याच्यामध्ये ते प्रोटोकॉल वापरला जातो. मग TCP, ARP, ICMP आणि BOOTP हे जे पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो TCP, त्याला आपण ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल असं म्हणतो. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल असं म्हणतो. ARP जो आहे तो आहे ॲड्रेस रिझोल्यूशन प्रोटोकॉल, त्याला आपण ARP म्हणतो. ICMP जो आहे तो आहे इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल ICMP. आणि BOOTP जो आहे त्याला म्हणतात बूटस्ट्रॅप प्रोटोकॉल. बूटस्ट्रॅप प्रोटोकॉल. तर याच्यामध्ये ARP जो आहे त्याचं ॲड्रेस रिझोल्यूशन प्रोटोकॉल आहे. आणि प्रश्न काय हो? डॅश प्रोटोकॉल इज यूज टू मॅक ॲड्रेस टू IP ॲड्रेस म्हणजेच काय? ARP हा त्याच्यासाठीच बनवलेला आहे म्हणून B हे उत्तर आहे. मग उत्तर काय असणार आहे? ARP प्रोटोकॉल इज यूज्ड टू मॅक ॲड्रेस टू IP ॲड्रेस. B इज युअर ॲन्सर. प्रश्न 52वा बघा. प्रश्न 52. असिंक्रोनस ट्रान्समिशनला टिंबटिंब ट्रान्समिशन असे म्हणतात. असिंक्रोनस ट्रान्समिशन इज ऑल्सो नोन ॲज डॅश ट्रान्समिशन. पर्याय आहेत स्टार्टअप, एक मार्ग, सतत प्रवाह, 2 मार्ग. इकडे बघा, असिंक्रोनस ट्रान्समिशन इज ऑल्सो नोन ॲज स्टार्ट स्टॉप ट्रान्समिशन हे उत्तर आहे. स्टार्ट स्टॉप ट्रान्समिशन. त्यानंतर प्रश्न 53वा. टिंबटिंब संप्रेषण नेटवर्कचा वापर सुधारतो आणि दोष सहिष्णुता देखील प्रदान करतो. डॅश इम्प्रूव्ज युटिलायझेशन ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड्स फॉल्ट टॉलरन्स. ह्याच्यामध्ये ऑप्शन आहेत सर्किट स्विचिंग, पॅकेट स्विचिंग, मेसेज स्विचिंग, व्हर्च्युअल स्विचिंग.
आता सर्किट स्विचिंग, पॅकेट स्विचिंग आणि मेसेज स्विचिंग. आता मेसेज स्विचिंग जे आहे ते ईमेलमध्ये वापरतात. कशात वापरतात? ईमेलमध्ये वापरतात. आणि पॅकेट स्विचिंग जे आहे ते मात्र इंटरनेटमध्ये वापरतात. इंटरनेटवरून तुम्ही एखादी माहिती शोधता ना, तर ते पॅकेट स्विचिंगचं उदाहरण आहे. आणि सर्किट स्विचिंग जे आहे ते सर्किट स्विचिंग पूर्वीच्या काळी जे टेलिफोन होते, टेलिफोन टेक्नॉलॉजी, आत्तासुद्धा आहे ती टेलिफोन टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये सर्किट स्विचिंगचा वापर केलेला आहे. तर आत्ता सगळ्यात जास्त म्हणजे कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये अजिबात बाधा नाही, फॉल्ट टॉलरन्स अशी जी सिस्टम आहे त्याला पॅकेट स्विचिंग म्हणतात. आणि बी हे उत्तर आहे. बी हे उत्तर आहे. पॅकेट स्विचिंग इम्प्रूव्ज युटिलायझेशन ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड फॉल्ट टॉलरन्स. व्हर्च्युअल स्विचिंग ही ऑगमेंटेड रियालिटीमध्ये वापरतात किंवा व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा वापर होतो या स्विचिंगचा. इथं उत्तर आहे पॅकेट स्विचिंग इम्प्रूव्ज युटिलायझेशन ऑफ कम्युनिकेशन नेटवर्क्स अँड ऑल्सो प्रोव्हाइड्स फॉल्ट टॉलरन्स. प्रश्न आहे 54वा. IPv6ला टिंबटिंब म्हणून देखील ओळखले जाते. IPv6 इज ऑल्सो नोन ॲज IP6G, IPNG, IPIG, IP5G. तर या ठिकाणी IPv6 काय आहे? तर IPv6 म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6 हा त्याचा फुल फॉर्म आहे. परंतु याचंच नाव आहे IPNG, म्हणजे बी इज युअर ॲन्सर. IPNG. तुम्ही म्हणाल की IPNG म्हणजे काय? तर इंटरनेट प्रोटोकॉल नेक्स्ट जनरेशन. इंटरनेट प्रोटोकॉल नेक्स्ट, सॉरी हा छोटा एस आहे, छोटा एन आहे, हा NG, हा पण छोटा, नेक्स्ट जनरेशन. तर याचं उत्तर आहे बी. खालीलपैकी कोणते 2 प्रकार DNS डोमेन नेम सिस्टम रेकॉर्ड आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर 2 टाइप्स ऑफ DNS डोमेन नेम सिस्टम? आणि उत्तर आहे क्वेश्चन अँड रिसोर्सेस. 3 and 4. तर डोमेन नेम सिस्टम म्हणजे काय हो? www.unipune.ac.in ह्याला काय म्हणतात? डोमेन नेम म्हणतात. या सिस्टममध्ये 2 टाइप्स म्हणजे कुठले कुठले टाइप्स येतात? क्वेश्चन आणि रिसोर्सेस हे 2 प्रकार या DNS सिस्टममध्ये हे रेकॉर्ड आहेत. क्वेश्चन रेकॉर्ड आणि रिसोर्स रेकॉर्ड हे 2 रेकॉर्ड DNSमध्ये असतात, या सिस्टममध्ये असतात. तर उत्तर आहे सी. उत्तर कुठलं आहे? सी. 3 and 4 आर करेक्ट. प्रश्न 56वा. द AR ॲप टाइमस्केप कोलकाता इज डेव्हलप्ड बाय. कुणी डेव्हलप केलं? AR ॲप टाइमस्केप कोलकाता. AR म्हणजे काय हो? ऑगमेंटेड रियालिटी. ऑगमेंटेड रियालिटीचं जे ॲप आहे त्याचं नाव आहे टाइमस्केप कोलकाता. ते कुणी डेव्हलप केलं, विकसित केलं? त्याचं उत्तर आहे युनिव्हर्सिटी लिव्हरपूल, जाधवपूर युनिव्हर्सिटी, ब्रिटिश लायब्ररी. हे शेवटचे 2 कोलकाता युनिव्हर्सिटी आणि मेलन फाउंडेशन होणार नाही. तर उत्तर आहे सी. 1, 2 and 3 आर करेक्ट. उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 57. प्रश्न 57वा. खालीलपैकी कोणते सत्र स्तराशी संबंधित आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर असोसिएटेड विथ द सेशन लेअर? आता तुम्ही म्हणाल सेशन लेअर कुठंतरी वाचल्यासारखं वाटतंय. बरोबर आहे. आता OSI मॉडेल जे आहे, OSI मॉडेल हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की या OSI मॉडेलमध्ये 7 लेयर आहेत. किती लेयर आहेत? 7 लेयर आहेत. तर हे 7 लेयर थोडक्यात उजळणी करूयात आपण. हे 7 लेयर जेव्हा आपण मांडतो त्यावेळेस ते पहिलं आहे फिजिकल लेयर,
दुसरा आहे डेटा लिंक, तिसरा आहे नेटवर्क, चौथा आहे ट्रान्सपोर्ट, पाचवा आहे सेशन. आता वरच्या साईडला जागा नसल्यामुळे मी लिहितो इथे सेशन. हा जो सेशन आहे ना तो लक्षात ठेवा, कारण तोच या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर असोसिएटेड विथ सेशन लेअर. बघितलं, सत्र स्तराशी संबंधित, म्हणजे सेशन लेअरशी संबंधित या 3 गोष्टी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन लेअर आणि शेवटी ॲप्लिकेशन लेअर. तर हे OSI मॉडेलमधले लेअर आहेत. आता OSI मॉडेल म्हणजे काय? ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. आता यामध्ये जे 3 लेअर आहेत त्याच्यामध्ये आता 4 ऑप्शन दिलेले आहेत बघा. संवाद नियंत्रण, टोकन व्यवस्थापन, प्रसारित केलेल्या माहितीचे सिमॅन्टिक्स आणि सिंक्रोनायझेशन. पण याच्यामध्ये फक्त हे नाही आहे, 3 नंबरचा नाही आहे. म्हणजेच काय? सिमॅन्टिक्स ऑफ द इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड हा नाही आहे. हे बाकीचे 2-3 आहेत. डायलॉग कंट्रोल आहे, त्यानंतर टोकन मॅनेजमेंट आहे आणि सिंक्रोनायझेशन पण आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे? 1, 2 and 4. 1, 2 and 4. आणि हे उत्तर कुठं आहे? बी मध्ये आहे. 1, 2 and 4. दॅट्स वाय बी इज युअर आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग आर असोसिएटेड विथ द सेशन लेअर? डायलॉग कंट्रोल, टोकन मॅनेजमेंट अँड सिंक्रोनायझेशन्स. 1, 2 and 4 आर करेक्ट. बी इज युअर आन्सर. प्रश्न आहे 58. खालील नेटवर्कचा त्यांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. अरेंज द फॉलोइंग नेटवर्क्स अकॉर्डिंग टू देअर इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट. आता पहिला काय आहे? CS नेट. दुसरा काय आहे? NSF नेट. तिसरा काय आहे? ARPA नेट. आणि चौथा आहे ANS नेट. पहिला CSN आणि शेवटचा ANS. या पद्धतीने 4 नेटवर्कचे प्रकार दिलेले आहेत. सगळ्यात जुना कुठला आहे हो? सगळ्यात जुना आहे ARPA नेट 1969. सगळ्यात जुना. त्याच्यानंतर कुठला आहे? CS नेट हा 1981चा आहे. 1981. आता NSF नेट हा कितीचा आहे? 1985चा आहे. याचा फुल फॉर्म काय होतो? आता शेवटी मी तुम्हाला 4 फुल फॉर्म सांगतो. आणि ANS नेट जे आहे ते 1990ला आहे बघा. हे जे आहे ते 1990ला आहे. आता याचा क्रम अगोदर लावूयात आपण. क्रम कसा लागेल हो? 3, 1, 2 आणि 4. 3, 1, 2, 4 असा क्रम लागेल. आता हा क्रम कुठे आहे हो? 3, 1, 2, 4 C मध्ये आहे बघा. C मध्ये आहे. ठीक आहे. म्हणून C हे उत्तर आहे. पण आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की CS नेटचा फुल फॉर्म काय आहे? कॉम्प्युटर सायन्स नेटवर्क. CS नेटचा फुल फॉर्म काय आहे? कॉम्प्युटर सायन्स नेटवर्क. आता NSF नेटचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल सायन्स फाउंडेशन नेटवर्क. नॅशनल सायन्स फाउंडेशन नेटवर्क. ARPA नेटचा फुल फॉर्म काय आहे? ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी नेटवर्क. ARPA नेटचा फुल फॉर्म ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी नेटवर्क. ANS नेटचा फुल फॉर्म काय आहे? तर ॲडव्हान्स्ड नेटवर्क अँड सर्व्हिसेस. ANS नेट ॲडव्हान्स्ड नेटवर्क सर्व्हिसेस नेटवर्क. तर अशा पद्धतीचं हे फुल फॉर्म आपण दिलेले आहेत आणि त्याचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट पण दिलेले आहेत. तर या पद्धतीने 3, 1, 2, 4 म्हणजे C हे उत्तर आहे. प्रश्न आहे 59वा. मॅच द फॉलोइंग. लिस्ट 1, लिस्ट 2. आता लिस्ट 1 मध्ये गुगल, सॅमसंग, HTC, सोनी या काय कंपन्यांची नावं आहेत आणि त्यांनी वापरलेली जी टेक्नॉलॉजी आहे ती त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. आता गुगलनं कार्डबोर्डचा वापर केलेला आहे. गुगलने कशाचा वापर केलेला आहे? कार्डबोर्डचा. म्हणजेच पहिल्यांदा काय येणार आहे? 4 नंबर. त्याच्यानंतर सॅमसंगने
गिअर व्ही आरचा वापर केलेला आहे, म्हणजेच नंतर काय येणार आहे 3 नंबर. एच टी सीने प्ले स्टेशन व्ही आरचा वापर केलेला आहे. कशाचा वापर केला? सॉरी, एच टी सीने हाईव्हचा वापर केलेला आहे. एच टी सीने हाईव्हचा वापर केलेला आहे, त्यामुळं इथं 1 येईल. आणि सोनी या कंपनीने कशाचा वापर केलेला आहे? प्ले स्टेशन व्ही आरचा वापर केलेला आहे. प्ले स्टेशन व्ही आरचा वापर केलेला आहे. मग हा क्रम जो आहे तो कुठे दिसतोय आपल्याला? तर 4 3 1 2 4 3 1 2 हा क्रम आपल्याला दिसतोय बी ऑप्शनमध्ये. कुठे दिसतोय? बी ऑप्शन. 4 3 1 2 हा बी ऑप्शन आहे, म्हणून याचे उत्तर आहे बी. गुगल कार्डबोर्ड, सॅमसंग गिअर व्ही आर, एच टी सी हाईव्ह आणि सोनी प्ले स्टेशन व्ही आर. करेक्ट आन्सर इज बी. आता हा जो प्रश्न आहे ना 60वा, हा प्रश्न थोडा लॉजिकवर तुम्ही सोडवू शकता. विधान काय दिलं आहे बघा. 1995मध्ये फेडरेशन नॅशनल काउन्सिलने इंटरनेटला ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणून संबोधले आहे. इन 1995 द फेडरेशन नॅशनल काउन्सिल रिफर्ड द इंटरनेट ॲज ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टम. आणि हे वाक्य बरोबर आहे. आता दुसरं, जगात प्रकाशित होणारी प्रत्येक मिनिटाची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे? नाही आहे. कशी असेल? एव्हरी मिनिट इन्फॉर्मेशन पब्लिश्ड इन द वर्ल्ड इज अवेलेबल ऑन द इंटरनेट. प्रत्येक गोष्ट नसणार आहे. हां, काही गोष्टी इंटरनेटवर लगेच अवेलेबल होतात, नाही असं नाही, परंतु प्रत्येक गोष्ट नसणार आहे. म्हणून उत्तर आहे ए इज ट्रू. उत्तर काय आहे? ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. मग असा ऑप्शन कुठं आहे? सी ऑप्शन आहे बघा. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. बघा प्रश्न काय आहे. 61वा प्रश्न. RDFद्वारे वापरलेल्या भाषेला असे म्हणतात, टिंबटिंब असे म्हणतात. द लँग्वेज युज्ड बाय RDF इज कॉल्ड RDF XML. ही भाषा वापरतात. RDF म्हणजे काय? रिसोर्स डिस्क्रिप्शन फ्रेमवर्क. RDF रिसोर्स डिस्क्रिप्शन फ्रेमवर्क. XML काय? एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. ही एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज जी आहे ती RDFसाठी वापरली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. ए हे उत्तर आहे. माझ्या मते हा सुद्धा प्रश्न सोपा होता. प्रश्न बघा काय आहे. QR कोडच्या कोपऱ्यांवर पोझिशन डिटेक्शन पॅटर्नची मांडणी केलेली असते. किती कोपऱ्यांवर पोझिशन डिटेक्शन पॅटर्नची मांडणी केली असते? 1 2 3 4 हे ऑप्शन आहेत. पोझिशन डिटेक्शन पॅटर्न आर अरेंज्ड ॲट डॅश डॅश कॉर्नर्स ऑफ QR कोड. तर उत्तर आहे 3. उत्तर आहे 3. कसं हो? QR कोड जो असतो तो असा असतो आणि त्याच्यामध्ये 3 पॅटर्न इथं सेट केलेले असतात या कोपऱ्यामध्ये, पण या ठिकाणी काहीच नसतं. तर या पॅटर्नला आपण काय म्हणतो? हे पॅटर्न जे असतात ते 3 कोपऱ्यावर असतात, म्हणून 3 कॉर्नर्स ऑफ QR कोड पोझिशन डिटेक्शन पॅटर्न्स आर अरेंज्ड. सो ॲन्सर इज सी. आपल्या सर्वांना माहिती आहे की AIचा आता बोलबाला आहे. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 63 नंबरचा प्रश्न त्यावर आधारित आहे. AIचा कोणता प्रकार काल्पनिक असावा? विच टाईप ऑफ AI इज सपोज टू बी हायपोथेटिकल. हातला कुठला प्रकार असेल तो? तर त्याचं उत्तर आहे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स हा जो प्रकार आहे तो हायपोथेटिकल. इट इज टू बी सपोज्ड हायपोथेटिकल. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स इज युअर आन्सर. आन्सर इज सी. पुढचा प्रश्न आहे 64वा. इकॉनस्टर ही नानफा डिजिटल संग्रहण सेवा टिंबटिंबद्वारे प्रदान केली जाते. इकॉनस्टर इज नॉन प्रॉफिट डिजिटल आर्कायविंग सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय. आणि याचं मात्र नॉलेजच पाहिजे. जर्मन नॅशनल लायब्ररी ऑफ इकॉनॉमिक्स. जर्मन नॅशनल लायब्ररी ऑफ इकॉनॉमिक्स यांच्याद्वारे इकॉनस्टोर इज नॉन प्रॉफिट डिजिटल आर्काइव्ह सर्व्हिस दिली जाते. बाय जर्मन नॅशनल लायब्ररी ऑफ इकॉनॉमिक्स, इकॉनस्टोर इज अ नॉन प्रॉफिट डिजिटल आर्काइव्ह सर्व्हिस
is provided. So answer is C. प्रश्न आहे 65वा. Dash and dash are syntaxed for pointing to parts of an XML documents. टिंबटिंब आणि टिंबटिंब XML दस्तऐवजांच्या भागांकडे निर्देश करण्यासाठीच्या वाक्यरचना आहेत. आणि उत्तर आहे एक्स पॉइंटर आणि एक्स फ्रॅगमेंट्स आणि एक्स पॉइंटर. म्हणजेच 1 आणि 3 असणारं करेक्ट हे उत्तर आहे. आणि हा ऑप्शन आहे 1 आणि 3 बरोबर असणारा ऑप्शन आहे सी. म्हणून सी हे उत्तर आहे. एक्स पॉइंटर अँड एक्स फ्रॅगमेंट्स आर syntaxes for pointing to parts of an XML documents. आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा. ह्या प्रश्नाला वाचताना अतिशय व्यवस्थित वाचायचं. आता बघा, DIT डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज awarded the project entitled Center for Excellence for Digital Preservation to which of the following agencies. आता इंग्लिशमध्ये खूप लांबलचक दिलेला, आता मराठी वाचूया. डायटीने खालीलपैकी कोणत्या एजन्सीला, म्हणजे खालील ह्या एजन्सी दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या एजन्सीला सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डिजिटल प्रिझर्वेशन नावाचा प्रकल्प प्रदान केला. म्हणजे खाली अशा 2 संस्था आहेत की ज्यांना हा प्रकल्प मिळालेला आहे. कुठल्या 2 संस्था आहेत तर अतिशय सोपा आहे, सीडॅक पुणे आणि सीडॅक नोएडा. म्हणजेच काय, 1 आणि 3 बरोबर आहे. 1 and 3 आर करेक्ट. आणि हा ऑप्शन कुठे बघा, हा ऑप्शन आहे बी. 1 and 3 आर करेक्ट. बी इज युअर ॲन्सर. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 67. हा प्रश्न खूप मस्त आहे बघा. म्हणजे काय, खालीलपैकी कोण IaaS प्रदान करते. विच ऑफ द फॉलोइंग प्रोवाइड्स IaaS. आता पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की IaaS म्हणजे काय. तर ते काय नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस हा क्लाउड कॉम्प्युटिंगमधला हा एक प्रकार आहे IaaS. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस हे त्याचं झालं फुल फॉर्म. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की ही IaaS प्रोव्हाइड करणाऱ्या 2 संस्था आहेत आणि त्या कोणत्या आहेत, त्या कोणत्या कंपन्या आहेत. तर त्यातली पहिली कंपनी आहे ती म्हणजे रॅकस्पेस. पहिली कंपनी आहे ती म्हणजे रॅकस्पेस. आणि दुसरी कंपनी आहे ती म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिस. मग हे काय आहे, ड्युरास्पेस आणि लिबलाइम ते बघूयात. पहिल्यांदा तर उत्तर बघूया. 1 आणि 4 बरोबर. 1 आणि 4 बरोबर कुठं आहे, 1 आणि 4 बरोबर बी ऑप्शन आहे. म्हणून बी इज करेक्ट ॲन्सर. पण जाता जाता आपण हे पण बघूया की ड्युरास्पेस तुम्हाला माहिती असेल तर बघा, डीस्पेस हे जे सॉफ्टवेअर डिजिटल लायब्ररीसाठी वापरलं जातं ते कुठल्या कंपनीद्वारे बनवलं आहे, ड्युरास्पेस. बरोबर, डीस्पेस ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे ड्युरास्पेस. आणि दुसरं जे आहे लिबलाइम, तर हे काय आहे, लिबलाइम प्रोव्हाइड्स सर्व्हिसेस टू लायब्ररीज. म्हणजे काय, ही लायब्ररींना सेवा पुरवणारी एक कंपनी आहे लिबलाइम. आणि ड्युरास्पेस यांचा संबंध पण आपण लक्षात घेतला आणि बी हे उत्तर आहे. अशा पद्धतीने रॅकस्पेस अँड ॲमेझॉन वेब सर्व्हिस दे आर प्रोव्हाइडिंग IaaS इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. आता प्रश्न आहे 68. मॅच द फॉलोइंग. जोड्या लावा. आता याच्यामध्ये जोड्या लावण्यासाठी त्यांनी ऑप्शन काय दिलेत बघा. या ठिकाणी पहिलं जी जोडी आहे ती आपल्याला लावायची आहे ती म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिस. आता ॲमेझॉन वेब सर्व्हिस जी आहे ती मागाशी आपण एका प्रश्नामध्ये बघितलं की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे
IaaS हे जे क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये सेवा पुरवली जाते ती ॲमेझॉन वेब सर्व्हिसद्वारे जाते, परंतु ही पैसे घेऊन सेवा पुरवली जाते, पैसे घेऊन. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? प्रोप्रायटरी. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? प्रोप्रायटरी. आणि त्याच्यानंतर काय हो? युकालिप्टस. युकालिप्टस याची जोडी कशाला लागणार आहे? तर याची जोडी लागणार आहे GPL-v3. GPL-v3. त्याच्यानंतर काय आहे? ओपन स्टॅक. ओपन स्टॅकची जोडी अपाचे 2 म्हणजे काय? ओपन स्टॅकला लागणार आहे. आणि गिगास्पेस क्लाउडिफाय म्हणजे तो ओपन सोर्सला त्याची जोडी लागणार आहे. म्हणजेच क्रम कसा लागेल हो? 2, 1, 3 आणि 4 असा क्रम लागणार आहे. हा क्रम जिथं असेल ते आपलं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी बघा, ओपन स्टॅक जे आहे, ओपन स्टॅक त्याची जोडी आपण अपाचे 2ला लावलेली आहे. पण ओपन सोर्समध्ये काम करत असताना अपाचे 2 हा काय आहे? त्यामध्ये वेब सर्व्हर म्हणून वापरला जातो. अपाचे 2 ओपन स्टॅक हा जो ओपन सोर्स आहे त्याच्यामध्ये अपाचे 2 काय आहे? वेब सर्व्हर आहे. हे देखील जाता जाता लक्षात ठेवायला हरकत नाही. तर हा क्रम 2, 1, 3, 4 कुठं आहे? ते आपलं उत्तर असणार आहे 2, 1, 3, 4. आणि हे उत्तर आहे C. 2, 1, 3, 4. 2, 1, 3, 4. C इज युअर ॲन्सर. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा. इथं बऱ्यापैकी हा प्रश्न सेठ भाऊंकडून चुकलेला आहे. आणि मी मागे ज्यावेळेस परीक्षा झाली होती त्यावेळेसच मी एक व्हिडिओ अंदाजे प्रश्नांचा तयार केला होता. तेव्हाच सांगितलं होतं की या प्रश्नाला सर्वांना 2 मार्क मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत आता परत वाचूया. प्रश्न वाचूयात आपण. प्रश्न काय आहे बघा. खालील डिजिटल ग्रंथालयांची त्यांच्या स्थापना वर्षानुसार रचना करा. अरेंज द फॉलोइंग डिजिटल लायब्ररीज इन द ऑर्डर इन विच दे वेअर एस्टॅब्लिश्ड. आता ह्यांची एस्टॅब्लिश्ड इयर जे आहे ते TKDLचं एस्टॅब्लिश इयर काय? 2001 आहे. ठीक आहे. मुक्तबोध 1997. त्यानंतर नालंदा डिजिटल लायब्ररी 2002. आणि त्याच्यानंतर NSDL 1996. आता हा जो क्रम आहे तो क्रम आहे 4, 2, 1, 3. 4, 2, 1, 3 हा क्रम आहे. ठीक आहे. आता ऑप्शन बघा तुम्ही. 4, 2, 1, 3 लक्षात ठेवा आणि ऑप्शन बघा. 4, 2, 1, 3. आता या ठिकाणी 4 एकदा आहे, परंतु 4, 2, 1, 3 आहे का? नाही आहे. तर हा क्रम कसा आहे? 4, 1, 2 आणि 3 असा आहे. म्हणजेच हा पाहिजे होता, हा नको होता. परंतु ऑप्शनमध्ये दुसरा काही क्रमच नाही आहे. त्याच्यामुळे हे उत्तर सेठ भाऊंनी जी ॲन्सर की दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, 9 नंबर दिलेला आहे. आता हा नंबर जो आहे त्याचा अर्थ काय त्यांनी दिलेला आहे की नो ऑप्शन इज करेक्ट. नो ऑप्शन इज करेक्ट. किंवा त्याचा अर्थ काय होतो? दुसरं एक दिलेलं, द क्वेश्चन इज रॉंग. द क्वेश्चन इज रॉंग. त्यामुळं इथं सर्वांना 2 मार्क मिळून गेलेले आहेत. फक्त हा प्रश्न अटेम्प्ट ज्यांनी केला आहे, म्हणजे कुठेही तुम्ही जिथं तुम्ही ब्लॅक आय होल केला असेल तिथं तुम्हाला मार्क मिळालेला आहे. फक्त प्रश्नाला अटेम्प्ट केलं की तुम्हाला 2 मार्क मिळालेले आहेत. पुन्हा एकदा बघूयात आपण. इथं इयर यांची चुकीचा, क्रम यांचा चुकीचा उत्तरामध्ये लागल्यामुळं हे झालेलं आहे. तरी पण अजून रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा एकदा सांगतो. TKDL 2001, मुक्तबोध 1997, नालंदा डिजिटल लायब्ररी 2002 आणि NSDL ची स्थापना झालेली आहे 1996. 1996. तर या ठिकाणी आपण सगळ्यांनाच असं उत्तर त्याने असं दिलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांनाच 2 मार्क मिळालेले आहेत. 17वा प्रश्न. प्रश्न काय? लिंक्ड डेटाचा अवलंब करताना ग्रंथालयासमोर आव्हाने आहेत. लायब्ररीज आर फेसिंग चॅलेंजेस व्हाईल अडॉप्टिंग लिंक्ड डेटा. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता कारण काय बघा, ग्रंथालय आत्तापर्यंत मार्क सारख्या प्रलेख केंद्रित डेटा मॉडेलवर अवलंबून आहेत, डेटा केंद्रित मॉडेलवर अवलंबून नाहीत.
Libraries so long have relied on document-centric models as such as Mark and not on data-centric model. म्हणजे मार्कचा वापर सर्व करत आहेत आणि डेटा सेंट्रिक मॉडेल जो आहे ते नवीन प्रकार आहे. त्यामुळं लायब्ररीज आर फेसिंग चॅलेंजेस. हे पण वाक्य बरोबर आहे. त्यामुळं बोथ आर ट्रू जिथं असेल ते आपलं उत्तर असणार आहे. आणि हे सी उत्तर आहे बघा, बोथ आर ट्रू. इथं दिसतंय तुम्हाला बोथ आर ट्रू. दोन्हीही ए आणि आर बरोबर आहेत, म्हणून तुमचं उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 71वा. प्रश्न काय, सध्या वेब ऑफ सायन्सची मालकी कोणाकडे आहे? हू ओन्स द वेब ऑफ सायन्स करंटली? एल्सेवियर, क्लॅरिवेट एनालिटिक्स, स्प्रिंगर, थॉमस रिव्हर्स हे पर्याय आहेत, परंतु क्लॅरिवेट एनालिटिक्स हे उत्तर आहे. म्हणजे काय, क्लॅरिवेट एनालिटिक्स ओन्स द वेब ऑफ सायन्स करंटली. सध्या वेब ऑफ सायन्सची मालकी क्लॅरिवेट एनालिटिक्सकडे आहे. ठीक आहे. मग याचं जुनं नाव काय होतं? याचं वेब ऑफ सायन्सचं जुनं नाव होतं वेब ऑफ नॉलेज. वेब ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर अजून एक माहिती आपल्याला घेता येईल. हे सुरू कोणी केलं होतं वेब ऑफ नॉलेज? हे सुरू केलं होतं युजीन गारफिल्ड. युजीन गारफिल्ड. आणि क्लॅरिवेट एनालिटिक्सनी याला विकत किती साली घेतलं? तर 1997 साली विकत घेतलं. म्हणजे क्लॅरिवेट एनालिटिक्स हे सध्याचे वेब ऑफ सायन्सचे मालक आहेत, पण त्याने 1997ला ही कंपनी विकत घेतली. पण याची सुरुवात वेब ऑफ नॉलेजने झाली होती आणि याची सुरुवात कोणी केली होती? तर युजीन गारफिल्ड यांनी केली होती. तर तुमचं उत्तर बी आहे. आता हा प्रश्न सोपा आहे बघा, संशोधनावर आधारित प्रश्न आहे. वाचन साहित्याचा आढावा हेतू काय? किंवा वाचन साहित्य आढाव्याचा हेतू काय? व्हॉट इज द पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू? व्हॉट इज द पर्पज? पूर्वी काय संशोधन झाले आहे ते माहीत करून घेणे, उल्लेखांचा अभ्यास करणे, संदर्भाची प्रदीर्घ यादी करणे, संशोधन अहवालाचा आकार वाढविणे. हे बघा, आता डी तर होणार ना. आकार वाढवण्यासाठी कोण संशोधन करतं? लिस्ट रेफरन्सेसची नुसती यादी बनवण्यासाठी काय आढावा घेतो आपण? नाही. टू कॅरी आउट सायटेशन ओनली, नुसत्या सायटेशनसाठी, संदर्भ स्त्रोतांसाठी नाही. तर आता ए उत्तर बघा, टू फाइंड आउट व्हॉट इज ऑलरेडी रिसर्च. म्हणजे काय, की आपण जो टॉपिक निवडलेला आहे तो रिपीट होऊ नये, अगोदर झालेला असू नये, आपले संशोधन नवीन असावे, हा त्याचा उद्देश आहे. म्हणून संशोधन साहित्याचा आढावा घ्यायचा असतो आणि तोच त्याचं पर्पज असतं. म्हणून काय, टू फाइंड आउट व्हॉट इज ऑलरेडी रिसर्च इज द पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू. म्हणून युअर आन्सर इज ए. आता अतिशय चांगला प्रश्न आहे बघा, हा देखील संशोधनाचाच प्रश्न आहे. यांनी काय म्हणलं, व्यष्टी अध्ययन हे टिंबटिंब, केस स्टडी इज डॅश डॅश. आता केस स्टडी म्हणजे काय, तर याच्यामध्ये त्यांनी दिले बघा, नमुन्याचा अभ्यासाद्वारे लक्ष्य गटाची वैशिष्ट्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करते. दुसरा ऑप्शन काय, एक चल दुसऱ्या चलामध्ये का आणि कशा प्रकारचा बदल घडवून आणते हे शोधण्याचा प्रयत्न करते. केवळ गतकाळातील घडामोडींची चौकशी करते. एका संशोधन घटकाचे संदर्भासह सखोल विश्लेषण करते. सखोल विश्लेषण, याला लक्षात ठेवा, सखोल विश्लेषण. केस स्टडीमध्ये सखोल विश्लेषण असतं. कॅरीज आउट इन डेप्थ कॉन्टेक्स्चुअल ॲनालिसिस ऑफ अ सिंगल रिसर्च इलेमेंट. दिस इज द आन्सर. पण तरीसुद्धा जाता जाता आपण राहिलेले 3 जे ऑप्शन आहेत त्याच्याविषयी पण अभ्यास करूया. नमुन्याच्या अभ्यासावर लक्ष्य गटाची वैशिष्ट्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हे सर्वे मेथड आहे बघा, किंवा त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह मेथड असं म्हणतो. एक चल दुसऱ्या चलामध्ये का आणि कशा प्रकारचा बदल घडवून आणते हे शोधण्याचा प्रयत्न करणे हे एक्सपेरिमेंटल स्टडी आहे, म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे. केवळ गतकालीन घडामोडींची चौकशी हे हिस्टॉरिकल रिसर्च आहे. म्हणजेच काय, केस स्टडी आणि बाकीचे 3 प्रकार, या 4ही प्रकारांचा इथं छानपैकी त्याने डिफाईन केलेला आहे. परंतु केस स्टडीचं उत्तर डी आहे, म्हणून तुमचं आन्सर डी असणार आहे. ठीक आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न देखील सोपा आहे. कसा सोपा आहे तो मी सांगतो. खालीलपैकी असंभाव्यता नमुना निवडीचे वैशिष्ट्य कोणते आहे?
विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता सॅम्पलिंगचे दोन प्रकार आहेत, सॅम्पलिंगचे दोन प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो कुठला आहे सॅम्पलिंगचा, नॉन प्रोबॅबिलिटी, बरोबर. आणि दुसरा प्रकार आहे तो प्रोबॅबिलिटी. नॉन प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी हे सॅम्पलिंगचे आहेत प्रकार. ठीक आहे. तर आपण आता बघूयात याच्यामध्ये काय विचारले, असंभाव्यता नमुना निवडीचे वैशिष्ट्य कोणते आहे. म्हणजेच नॉन प्रोबॅबिलिटीचं तुम्हाला काय सांगायचे, फीचर सांगायचे. म्हणजे याच्यावर आणि याच्यावर फोकस असणार आहे तुमचा. आता मग याच्यातील 3 फीचर असे आहेत की जे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगला आहे. आता रॅन्डम जे आहे ते प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये असते आणि सिस्टमॅटिकनेस जो असतो तो प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये असतो. परंतु नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये थोडीशी सब्जेक्टिव्ह सॅम्पलिंग असतं. म्हणजे थोडा संशोधकाचा स्वतःचा व्यक्तिनिष्ठपणा त्याच्यामध्ये थोडा आलेला असतो. म्हणूनच त्याला काय म्हणतात, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. म्हणजे सब्जेक्टिव्ह हे जे आहे ते एक वैशिष्ट्य आहे, फीचर आहे. म्हणून सब्जेक्टिव्ह इज अ फीचर ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. युअर आन्सर इज सी. आता हा प्रश्न बघा, 75वा प्रश्न. हा पण संशोधनाचाच प्रश्न आहे. संशोधन अहवालातील प्रस्तावना प्रकरणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नसतो म्हटलं, हे लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द इंट्रोडक्शन चॅप्टर ऑफ रिसर्च रिपोर्ट. पहिलं तर रिसर्च रिपोर्ट म्हणजे काय ते बघा. हे रिसर्च रिपोर्ट आहे, म्हणजे PhDचा थिसिस म्हणजे याला आपण रिसर्च रिपोर्ट म्हणूयात. याच्यामध्ये चॅप्टर असतात 1, 2, 3, 4, 5 जे काय असतील, कोणाचे 6 असतील. तर पहिला चॅप्टर मात्र इंट्रोडक्शन असतो, बरोबर. हा प्रश्न इंट्रोडक्शनशी संबंधित आहे, बरोबर आहे. आता यांनी काय विचारलं आहे की प्रस्तावना प्रकरणामध्ये कशाचा समावेश नसतो. म्हणजे 2 गोष्टींचा समावेश आहे आणि 2 गोष्टींचा समावेश नाही आहे, बरोबर. आता याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये उद्दिष्ट क्लिअरली दिलेली असतात. म्हणजे काय, संशोधनाची उद्दिष्टांचा समावेश असतो. अजून काय दिलेलं असतं, व्याप्ती आणि मर्यादा देखील दिलेली असते. परंतु ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन नसते. सॉरी, व्याप्ती आणि मर्यादा, मी इथं चुकून हे केलं, थोडं मी साईड परत रिव्हर्स घेतो. व्याप्ती आणि मर्यादा यांचा उल्लेख असतो. याचा ऑब्जेक्टिव्हचा आणि व्याप्ती मर्यादाचा उल्लेख असतो. परंतु ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन तसेच रिकमेंडेशन यांचा उल्लेख नसतो. प्रस्तावनामध्ये नसतो, पण रिसर्च रिपोर्टमध्ये असतो. पण पुढची जी प्रकरणं असतात, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये, किंवा फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन याच्यामध्ये रिकमेंडेशन वगैरे असतात. पण तो विषय नाही. आपला जो या ठिकाणी प्रश्न आहे तो प्रस्तावनाशी संबंधित आहे आणि प्रस्तावनामध्ये ऑब्जेक्टिव्ह असतात, स्कोप अँड लिमिटेशन असतं. म्हणून आपलं उत्तर असणार आहे 1 and 4 आर करेक्ट. आणि अच्छा आपल्याला विचारलंय नॉट, म्हणून ते आपलं उत्तर असणार आहे हे नाही आहे ना. म्हणजे हे प्रस्तावनामध्ये नाही आहे, हे नाही आहे, हे आहे. म्हणून आपण लिहिताना मात्र, सॉरी माझ्याकडनं चुकून झालं, पण आपण लिहिताना 1 आणि 4ला वगळायचे आणि आपलं उत्तर असणार आहे 2 आणि 3 बरोबर आहे. 2 आणि 3 बरोबर आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे, 2 and 3 आर करेक्ट. आणि उत्तराचा कोड इथं आहे बघा, 2 and 3 आर करेक्ट. मी थोडं उलटं घेतलं होतं त्याला. तुम्ही सुद्धा ही काळजी घ्या, जसं माझं झालं तसं कुणाचंही होऊ शकतं. तर इथं काय विचारलं, मी म्हटलं होतं नॉट हा शब्द आपण लक्षात ठेवूया वगैरे, पण परत मीच विसरलो. पण याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन नसतं आणि रिकमेंडेशन म्हणजे शिफारशी देखील नसतात. म्हणून हे उत्तर बरोबर आहे की 2 आणि 3 नसतात. म्हणजेच काय, 2 आणि 3 हे करेक्ट आहे. म्हणून आपलं उत्तर असणार आहे 2 आणि 3 आर करेक्ट. बी इज युअर आन्सर. प्रश्न 75चं उत्तर बी आहे, 2 and 3 करेक्ट. आता इथं प्रश्न बघूया. प्रश्न आहे 76वा. आणि प्रश्न काय बघा, तर प्रश्न आहे टिंबटिंब आणि टिंबटिंब ही माहिती संकलनाची तंत्रे आणि साधने आहेत. डॅश अँड डॅश आर डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड टूल्स. तर याच्यामध्ये डायरी, सॅम्पलिंग, डेटा ॲनालिसिस आणि सर्वे मंकी. आता डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन तर होणार नाही.
सॅम्पलिंग पण होणार नाही. मग साधने कुठले आहेत? दोनच आहेत, डायरी आणि सर्वे मंकी. पण सर्वे मंकी बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की सर्वे मंकी म्हणजे नेमकं काय. तर आता सर्वे मंकी जो हा जो प्रकार आहे तो डेटा कलेक्शन म्हणून ॲज अ टूल म्हणून वापरला जातो आणि लोकांकडून जे फीडबॅक घेतले जातात त्याला थोडक्यात सर्वे मंकीद्वारे फीडबॅक घेतले जातात. तरीसुद्धा सर्वे मंकी म्हणजे काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. 1 आणि 4 बरोबर. तर आता पहिल्यांदा मी उत्तर सांगतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की सर्वे मंकी म्हणजे काय. 1 आणि 4 बरोबर म्हणजेच काय, इथं हे डी उत्तर आहे. सर्वे मंकी आणि डायरी हे टूल आहेत, डेटा कलेक्शन टेक्निक्स आणि टूल्स आहेत. तर यामध्ये सर्वे मंकी जो आहे त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. इट इज अ वेबसाईट दॅट अलाउज युजर्स टू क्रिएट, मॅनेज सर्वेज और quizzes and polls. It also helps users collect and analyze feedback. म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये फीडबॅक घेतले जातात आणि दुसरं काय की ऑनलाईन सर्वे देखील केला जातो. ऑनलाईन सर्वे केला जातो आणि या पद्धतीने ऑनलाईन सर्वे करून देखील तुमचं जे मत आहे तर ते कलेक्ट केलं जातं. क्विजेस तुम्हाला दिले जातात. या पद्धतीचं ऑनलाईन सर्वे मंकी ही एक वेबसाईट देखील आहे. याचा वापर करून देखील तुम्ही डेटा कलेक्शन करू शकता. पण उत्तर या प्रश्नाचं आहे डी. हा प्रश्न बघा 77वा प्रश्न आहे. विकर्ण सिद्धांताच्या उपयोजनातून टिंबटिंब आणि टिंबटिंब मिळविता येते. डॅश अँड डॅश कुड बी फाउंड बाय अप्लाइंग द लॉ ऑफ स्कॅटरिंग. आता लॉ ऑफ स्कॅटरिंग म्हणजे कुणाची आठवण आली तुम्हाला? ब्रॅडफोर्ड्स. ब्रॅडफोर्डचा जो लॉ आहे ना त्याची आठवण तुम्हाला आलेली असणार आहे. म्हणजे लॉ ऑफ ब्रॅडफोर्ड्स लॉ ऑफ स्कॅटरिंग असं देखील म्हणतात, कारण का तो ब्रॅडफोर्ड्सचा आहे. मग याच्यामध्ये दोन गोष्टी कुड बी फाउंड म्हटलं ना त्याने, या सिद्धांताच्या उपयोजनातून या दोन गोष्टी मिळवता येतात. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी आहेत? कोअर जर्नल्स आणि रँक्ड लिस्ट ऑफ जर्नल्स. या दोन गोष्टी मिळवता येतात. परंतु इम्पॅक्ट फॅक्टर आणि ऑथर्स प्रॉडक्टिव्हिटी मिळविता येत नाही. म्हणून तुमचं उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर आहेत. 1 and 2 आर करेक्ट. ए इज युअर ॲन्सर. प्रश्न काय बघा 78वा प्रश्न आहे. प्रश्न आहे प्रश्नावलीद्वारे संकलित माहितीला पूरक म्हणून मुलाखतीद्वारे मिळविलेल्या माहितीचा वापर केला जातो. क्वेश्चनेअर डेटा आर सप्लिमेंटेड बाय डेटा कलेक्टेड थ्रू इंटरव्ह्यू. प्रश्नावलीद्वारे संकलित माहितीला पूरक म्हणून म्हणजे प्रश्नावलीची द्वारे तर माहिती गोळा कराच, पण त्याला पूरक म्हणून सप्लिमेंट म्हणून तुम्ही मुलाखती घ्या आणि त्याचा माहितीचा या मिळवलेल्या माहितीचा वापर केला जातो. म्हणजे दोन्ही वापरलं जातं असं थोडक्यात म्हणायचं आहे आणि हे वाक्य बरोबर आहे. आता दुसरं वाक्य काय आहे? प्रश्नावलीद्वारे संकलित माहितीच्या तुलनेत मुलाखतीद्वारे संकलित केलेली माहिती अधिक विश्वसनीय असते. कंपेअर टू क्वेश्चनियर डेटा इंटरव्ह्यू डेटा इज मोर रिलायबल. खरं आहे, हे वाक्य देखील ट्रू आहे. म्हणून आपलं उत्तर असणार आहे बोथ ए अँड आर आर ट्रू. बघा बोथ, इथं बोथ शब्द आहे पण इथं फॉल्स आहे म्हणून गडबड करायची नाही. बोथ हा शब्द इथं आहे पण याच्या पुढं पूर्ण वाक्य वाचायचं, नाहीतर तुम्ही बोथ म्हणलं की तिथं कदाचित 2 मार्क तुमचे जातील. बोथ ए अँड आर आर ट्रू, इथं ट्रूला 2 वेळा वाचायचं म्हणजे अजिबात चुकत नाही. डी इज युअर ॲन्सर. प्रश्न काय बघा 79वा प्रश्न आहे. हा पण संशोधनाचाच प्रश्न आहे. वाचन साहित्याचा आढावा लिहिण्यासंबंधीच्या कार्यांचा तर्कशुद्ध क्रम ओळखा. आयडेंटिफाय द लॉजिकल सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू कंपायलिंग अ लिटरेचर रिव्ह्यू. हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, योग्य क्रम लावायचा आहे.
आणि मेन उद्दिष्ट काय तुमचं की वाचन साहित्याचा आढावा, हे तुमचं मेन उद्दिष्ट. म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू डोळ्यासमोर ठेवायचा आणि योग्य क्रम लावायचा. आता मला सांगा, या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये अगदी वरवरचं बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येणार आहे की पहिला शब्द जो दिला आहे त्यांनी तो म्हणजे, इकडे इंग्लिश बघूया, आयडेंटिफिकेशन ऑफ कीवर्ड्स. आयडेंटिफिकेशन ऑफ कीवर्ड्स आणि फॉर्म्युलेशन ऑफ सर्च स्ट्रॅटेजी आणि रीडिंग लिटरेचर. पहिला शब्द त्यांनी काय दिलेला आहे, म्हणजे 2 एकसारखे आलेले आहेत शब्द आणि तिसरा आणि चौथा वेगळा आलेला आहे. आता शेवटचा बघूया, रायटिंग लिटरेचर रिव्ह्यू. रायटिंग लिटरेचर रिव्ह्यू, रायटिंग लिटरेचर रिव्ह्यू आणि शेवटी इथं देखील तेच असणार आहे, रायटिंग लिटरेचर रिव्ह्यू. म्हणजे इथं पण तुम्हाला काही क्लू मिळत नाही आहे. आता मधला 2 नंबरचा बघूयात आपण. पहिल्यांदा काय दिलं आहे बघा त्यांनी, आयडेंटिफिकेशन ऑफ कीवर्ड झाले, फॉर्म्युलेशन ऑफ सर्च स्ट्रॅटेजी. सर्च स्ट्रॅटेजी, फॉर्म्युलेशन ऑफ सर्च स्ट्रॅटेजी. ठीक आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युलेशन ऑफ सर्च स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर दिलेलं आहे, इथं पण तेच दिलेलं आहे बघा, फॉर्म्युलेशन ऑफ सर्च स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर सर्चिंग लिटरेचर दिलेलं आहे आणि सर्चिंग लिटरेचर झाल्यानंतर इथं पण सर्चिंग लिटरेचर दिलेलं आहे आणि इथं डायरेक्ट रायटिंग लिटरेचर रिव्ह्यू दिला आहे आणि इथं रीडिंग लिटरेचर दिलेलं आहे. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजेच काय की रीडिंग लिटरेचर जी आहे ना, ही स्टेप इथं ॲडिशन आहे. ॲडिशन आहे, लक्षात ठेवा, ॲडिशन आहे. आणि इथं ती काढली. ह्याच्यामध्ये आणि या एमध्ये आणि बीमध्ये काहीच फरक नाही. आता फॉर्म्युलेशन सर्च स्ट्रॅटेजी अगोदर होणार नाही, कारण अगोदर तर तुम्हाला कीवर्ड्स निश्चित करायला पाहिजे. म्हणजे हे 2 बरोबर आहे. पण याच्यामध्ये पण इथं रीडिंग लिटरेचर हा शब्द गाळलेला आहे. 1 नंबरमध्ये त्यांनी रीडिंग लिटरेचर दिलेलं नाही, पण 2 नंबरमध्ये मात्र रीडिंग. रीड लिटरेचर केल्याशिवाय तुम्ही रायटिंग कसं करणार? त्याच्यामुळं नुसतं सर्च लिटरेचर कोण चालणार नाही, रीडिंग हीच महत्त्वाची स्टेप आहे. म्हणून बी हे उत्तर आहे. म्हणून बी हे उत्तर आहे. अतिशय चांगला आहे, पण खूप विचार करायला लावणारा प्रश्न होता. बी इज युअर ॲन्सर. हा देखील प्रश्न क्रमांक 80. प्रश्न क्रमांक 80 हा प्रश्न अतिशय सोपा आहे. संशोधनातला टूल्सचाच प्रश्न आहे. डेटा कलेक्शनचे जे टूल्स असतात त्याच्यामध्ये क्वेश्चनियर, सेन्सस रिपोर्ट, ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू हे टूल आहे आणि त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि त्याच्या जोड्या लावायच्यात. एवढा सोपा प्रश्न आहे. आता अगदी वेळ न घालवता आपण पटपट जोड्या लावूया. पहिला इथं क्वेश्चनियर दिलेला आहे. क्वेश्चनियरचं काय, कशाला जोडी लागणार आहे बघा. क्वेश्चनियर क्लोज अँड ओपन एंडेड. ह्यात काय म्हणजे अगदी म्हणजे याच्यामध्ये काय अवघड असं काहीच नाही आहे, बरोबर. क्लोज एंडेड क्वेश्चन, क्लोज अँड ओपन एंडेड क्वेश्चन. थांबा, इथं बघा, क्लोज अँड ओपन एंडेड क्वेश्चन ही जोडी लागणार. त्याच्यानंतर सेन्सस रिपोर्ट हा काय असणार आहे, सेकंडरी डेटा असणार आहे. सेन्सस रिपोर्ट हा सेकंडरी डेटा असणार आहे. ऑब्झर्वेशनची जोडी कशाला लागणार आहे हो, पार्टिसिपंट अँड नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन असतं ना, पार्टिसिपंट अँड नॉन पार्टिसिपंट. आणि इंटरव्ह्यूची जोडी कशाला लागणार आहे हो, फोकस ग्रुप. इंटरव्ह्यू कोणाचा घेतला जातो, फोकस ग्रुपचा घेतला जातो. त्याच्यामुळं क्वेश्चनेअर, क्लोज अँड ओपन एंडेड क्वेश्चन्स. त्याच्यानंतर सेन्सस रिपोर्ट, सेकंडरी डेटा, ऑब्झर्वेशन, पार्टिसिपंट अँड नॉन पार्टिसिपंट. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, फोकस ग्रुप. तर या ठिकाणी क्रम कसा लागणार आहे बघा. पहिल्यांदा 2, त्यानंतर 3, त्यानंतर 1, त्यानंतर 4 असा क्रम आहे. 2, 3, 1, 4 कुठं आहे बघा, 2, 3, 1, 4 आणि 2, 3, 1, 4 जिथं असेल तिथं आपलं उत्तर असणार आहे. म्हणून मी जास्त वेळ घालवत नाही, टी हे उत्तर आहे. प्रश्न काय बघा, हा प्रश्न जो आहे तो कोलन क्लासिफिकेशन म्हणजे युनिट नंबर 5 जे आहे ना, नॉलेज ऑर्गनायझेशन, त्याच्यातील हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय बघा, कोलन वर्गीकरणाच्या 6व्या आवृत्तीमध्ये फेज रिलेशन ई हे चिन्ह टिंब दर्शवते.
कंपॅरिझन, इन्फ्लुएन्स, जनरल, टूल हे ऑप्शन आहे. In the 6th edition of colon classification, the phase relation notation E shows. काय दर्शवते? टूल आहे हे. काय आहे? टूल आहे. बाकी काही नाही. हे ई छोटं जे ई आहे ना चिन्ह, हे टूल आहे. ठीक आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे? युअर आन्सर इज डी. 81व्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. युनिट नंबर 5 जो नॉलेज ऑर्गनायझेशन आहे ना, त्यातला हा प्रश्न आहे. क्लासिफिकेशन कॅटलॉगिंग त्याच्यामध्येच येतं. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे AACR2 वर्णनाचे किती स्तर निर्दिष्ट करते? हाऊ मेनी लेवल्स ऑफ डिस्क्रिप्शन AACR2 स्पेसिफाईज? आणि उत्तर सोपं आहे 3. युअर आन्सर इज बी. परत एकदा सांगतो, 3 levels of description AACR2 specifies. AACR2 वर्णाचे 3 स्तर निर्दिष्ट करते. हा देखील प्रश्न युनिट नंबर 5 नॉलेज ऑर्गनायझेशनचाच आहे. टिंब हे लूजली असेंबल्ड आहे आणि ते सहजपणे विलग केले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 83 डॅश डॅश इज लूजली असेंबल्ड अँड आर इन incidental relation which can be easily set apart, and that is phases किंवा phase. B is your answer. परत एकदा वाचतो. phases is loosely assembled and are in incidental relation which can be easily set apart. phase हे loosely assembled आहे आणि ते सहजपणे विलग केले जाऊ शकते. बी इज युअर आन्सर. आता असे प्रश्न काही असतात की तिथं लॉजिक काही चालतच नाही. त्यातला हा एक प्रश्न आहे बघा. अनलाइज्ड लेआउट अँड टेक्स्ट ऑब्जेक्ट आल्टो XML स्कीमा प्रथम टिंब यांनी तयार केला. द अनलाइज्ड लेआउट अँड टेक्स्ट ऑब्जेक्ट इन ब्रॅकेट आल्टो XML स्कीमा वॉज फर्स्ट क्रिएटेड बाय मेटा ई प्रोजेक्ट ग्रुप. हे माहितीच पाहिजे तुम्हाला तरच मार्क मिळणार. मेटा ई प्रोजेक्ट ग्रुप. इट इज द आन्सर. ए इज युअर आन्सर. हू क्रिएटेड XML स्कीमा? आल्टो XML स्कीमा वॉज फर्स्ट क्रिएटेड बाय मेटा ई प्रोजेक्ट ग्रुप. UDC मध्ये खालीलपैकी कोणते विशेष सहाय्यक उपविभाग आहेत? मित्रांनो, याच्यासाठी एकदा तरी युनिव्हर्सल डेसिमल क्लासिफिकेशनचे जे व्हॉल्यूम आहे ते हातात घेऊन बघा आणि त्याचा थोडा अभ्यास करा. प्रत्यक्ष व्हॉल्यूम हातात घ्या. जर तुम्हाला संदर्भ हवा असेल तर आयुकाच्या ग्रंथालयामध्ये UDCचा वापर केलेला आहे. आयुका पुणे येथे आहे आणि तिथे जाऊन तुम्ही एकदा व्हॉल्यूम तुम्ही बघू शकता. तर त्याची उत्तरं तुमची अचूक येणार आहेत. प्रश्न काय बघा. Which of the following are special auxiliary subdivisions in UDC? Universal Decimal Classification. आणि याच्यामध्ये विशेष सहाय्यक उपविभाग आहेत ते म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी अँड पॉइंट नॉट्स. ॲपॉस्ट्रॉफी अँड पॉइंट नॉट हे 2 आहेत. त्याच्यामुळं 2 and 3 करेक्ट असणारा ऑप्शन सी बरोबर आहे. आता इथं प्रश्न आहे RDA मध्ये साहित्य सामग्रीचे टिंब दर्शविले जातात. इन RDA द क्लास ऑफ मटेरियल्स आर रिप्रेझेंटेड बाय. आता इथं पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायचं आहे की RDA म्हणजे रिसोर्स डिस्क्रिप्शन ॲक्सेस हा काय प्रकार आहे? तो म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे नॉलेज ऑर्गनायझेशनचा प्रकार आहे. पहिली गोष्ट. आता याच्यामध्ये यांनी प्रश्न काय विचारला? इन RDA द क्लास ऑफ मटेरियल्स आर रिप्रेझेंटेड बाय. म्हणजे RDA मध्ये साहित्य सामग्रीचे टिंब दर्शविले जातात. तर याच्यामध्ये 3 गोष्टी अशा आहेत की ज्या दर्शविल्या जातात RDA मध्ये, परंतु एक गोष्ट अशी आहे की ती दर्शविली जात नाही. पहिल्यांदा आपण ती दर्शविली जात नाही ती काढूया शोधून आणि ती आहे कॉन्टेक्स्ट टाईप. संदर्भ प्रकार ही दर्शविली जात नाही RDA मध्ये. मग 3 दर्शविले जातात. कुठल्या? कॅरियर टाईप,
मीडिया टाईप आणि कंटेंट टाईप, या 3 दर्शवल्या जातात. पण RDAमध्ये रिसोर्स डिस्क्रिप्शन ॲक्सेस यामध्ये एका नंबरनी ते असाइन केलेले असतात. कुठले नंबर आहेत ते? कंटेंट टाईपला 336 नंबर आहे, मीडिया टाईपला 337 नंबर आहे आणि कॅरियर टाईपला 338 नंबर आहे. कदाचित पुढच्या परीक्षेमध्ये हे नंबर याच्या जोड्या लावण्यासाठी देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा रिकाम्या जागा भरा याच्यासाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात. कंटेंट टाईपला टिंब नंबर असाइन केलेला आहे 336, 337, 338, 339. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे कंटेंट टाईप 336 नंबर असाइन केलेला आहे, मीडिया टाईपला 337, कॅरियर टाईपला 338 हे नंबर RDAमध्ये असाइन केलेले आहेत. म्हणून तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे 2, 3, 4 आर करेक्ट आणि तो ऑप्शन आहे C आणि तो C तुम्ही पाहू शकता. 2, 3, 4 आर करेक्ट अँड C इज युअर ॲन्सर. प्रश्न काय बघा, प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. 87वा प्रश्न मॅच द फॉलोइंग. बरोबर, 87वा प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिलेले आहेत. कंपास, स्लीक, नेफिस, प्रेसिस ही नावं आहेत आणि याच्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत बघा. तर या जोड्या तुम्हाला व्यवस्थित लावायच्या आहेत. आता कंपासची स्थापना झाली होती 1990ला. ओके, त्याच्यानंतर SLICची स्थापना झाली होती 1966ला. त्याच्यानंतर नेफिस 1977ला आणि प्रेसिस 1968ला. मग आता कशा लागणार जोड्या? क्रम कसा असेल? 4, 1, 3, 2 असा क्रम असणार आहे. बरोबर, मग हा क्रम कुठं दिसतोय तुम्हाला? 4, 1, 3, 2 ए नंबरला दिसतोय. म्हणून उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. कंपासची स्थापना 1990ला झाली, SLICची स्थापना 1966ला झाली, नेफिसची स्थापना 1977ला आणि प्रेसिसची स्थापना 1968ला झाली. हे लक्षात ठेवायला हरकत नाही. प्रश्न 88वा. आता हा प्रश्न जो आहे ना, याच्यामध्ये खूप विचार करायला लावला ह्या प्रश्नाने. तर कसा आहे प्रश्न बघा, पोस्ट कोऑर्डिनेटसाठी लवचिकतेच्या वाढत्या क्रमाने नियंत्रित शब्दसंग्रहाच्या खालील श्रेणी व्यवस्थित करा. आता मराठी एवढं किचकट आहे की इंग्लिश वाचूया. अरेंज द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ कंट्रोल्ड वोकॅबलरीज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्लेक्झिबिलिटी फॉर पोस्ट कोऑर्डिनेट. पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या की हे कॅटलॉगिंग आहे. पहिली गोष्ट काय, हे कॅटलॉगिंग आहे. दुसरी गोष्ट काय की कॅटलॉगिंगमध्ये कंट्रोल्ड वोकॅबलरीशी संबंधित हा प्रश्न आहे. बरोबर आहे, कंट्रोल्ड वोकॅबलरी. आता कंट्रोल्ड वोकॅबलरी म्हणजे काय की थोडक्यात की कीवर्ड्स आपण असाइन केलेले असतात आणि त्या कीवर्डच्या अनुषंगाने आपण काय करत असतो, त्याचं क्लासिफिकेशन करत असतो, त्याचं कॅटलॉगिंग करत असतो. याच्यामध्ये कीवर्ड्स आपल्याला उपयोग पडतात, म्हणजे दोन्हीकडे क्लासिफिकेशन आणि कॅटलॉगिंगमध्ये देखील. पण हे सब्जेक्ट हेडिंग लिस्ट असेल, क्लासिफिकेशन स्कीम असेल, ऑन्टॉलॉजी, थेजॉरी, हे जे आहेत ना, ह्याचे काय दिलेले पाहिजेत तर ह्याचे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे मागून पुढे 1, 2, 3, 4 अशी इन्क्रीज झालेले ऑर्डर आपल्याला बघायचे. आता या ठिकाणी क्लासिफिकेशन स्कीम्स म्हटलं तर पहिली स्कीम कधी आली? 1876ला आली. 1876 कुठली आली हो पहिली स्कीम? DDC 1876ला आलेली आहे. बरोबर आहे. आता ऑन्टॉलॉजी हा जो प्रकार आहे ना, तो 1993ला आला. 1993ला. पण याच्याविषयी थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो. In 1993, the widely cited web page and paper toward principles for the design of ontologies used for knowledge sharing by Tom Gruber. म्हणजे 1993ला टॉम ग्रुबर यांनी ऑन्टॉलॉजी या कन्सेप्टचा वापर केला आणि तो वापर वेब पेज आणि पेपर साईट करण्यासाठी झाला आणि 1993 त्याचं इयर आहे. आता सब्जेक्ट हेडिंग लिस्ट कधी आलं तर सब्जेक्ट हेडिंग लिस्ट आलं 1923ला. 1923ला.
थिसॉरी कधी आली, तर थिसॉरी आली 1960ला. बघा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कंट्रोल्ड वोकॅब्युलरीशी संबंधित आहेत, म्हणजे टूल्सच म्हणा थोडक्यात. तर या पद्धतीने ज्यावेळेस हे सगळे टूल तयार झाले, त्याचे इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट झाले, आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर याचा अर्थ एकच होतो, हे पण लक्षात ठेवा. तर या पद्धतीने हे आता मांडायचे. आता तुम्ही मला आरामात सांगू शकाल, सर 1 नंबरला घ्या 1876, ठीक आहे. त्याच्यानंतर कुठलं घ्या, 3 नंबर घ्या, कुठला 1993 घेतला. त्याच्यानंतर काय घ्या, तर त्याच्यानंतर घ्या 1923, 4 नंबर घ्या. त्याच्यानंतर घ्या 1342, बरोबर आहे का क्रम? बघा एकदा, 1 1876, 3 1993, सॉरी 1923, 3 घेतला इथं, 93 नाही, 1923. 1923 आपल्याला सब्जेक्ट हेडिंग लिस्टचा उगम झालेला 1923ला, आणि 1993ला ऑन्टॉलॉजी आहे. त्याच्यामुळं ऑन्टॉलॉजी हा आपला येणार आहे शेवटी येणार आहे सगळ्यात, आणि थिसॉरी 1960ला येणार आहे, या पद्धतीने. तर अगदी मी आता हे सगळं खोडतो. 1 3 4 2 कुठं आहे बघूया. तर 1 3 4 2 हा आहे डी ऑप्शन. पुन्हा एकदा सांगतो, क्लासिफिकेशन सीमा 1876, त्यानंतर ऑन्टॉलॉजी 1993 हा शेवटी आला, हा 2 नंबर जो आहे तो शेवटी आला, ठीक आहे. त्यानंतर 1923 सब्जेक्ट हेडिंग लिस्ट, आणि थिसॉरी 1960. तर आपला क्रम असणार आहे, शेवटी 2 आला, त्याच्यानंतर पहिल्यांदा 1 आला, त्याच्यानंतर 3 आला, नंतर 4 आला. 1 3 4 2, 1 3 4 2. पुन्हा एकदा रिवाईज केलं. हे मी रिवाईज का करतो, कधी कधी तुम्हाला वाटेल की एकच गोष्ट 2-2 वेळा का सांगतात, तर हे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला किती वेळात किती पूर्ण झालं हे महत्त्वाचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही पास होणं, तुम्ही क्वालिफाय करणं सेट, हे महत्त्वाचं आहे. आणि या व्हिडिओमधले किंवा मागचा जो 1 ते 50 प्रश्नांचा व्हिडिओ आहे, सर्व उत्तरं 100% करेक्ट आहेत, अकॉर्डिंग टू फायनल आन्सर की ऑफ सेट बॉर्न. ओके, प्रश्न काय बघा. प्रश्न आहे 89वा. विधान, बिब्लिओग्राफिक युटिलिटीज या संस्था वर्गणीदार ग्रंथालयांना ग्रंथसूचीय सेवा प्रदान करतात. बिब्लिओग्राफिक युटिलिटी ऑर्गनायझेशन्स ऑफर बिब्लिओग्राफिक सर्व्हिसेस टू सबस्क्रायबिंग लायब्ररीज. आणि हे बरोबर आहे, हे काय आहे, बरोबर आहे. लायब्ररी ऑफ काँग्रेस ही एक बिब्लिओग्राफिक युटिलिटी प्रदान करणारी संस्था आहे, प्रदान करणारी संस्था आहे. बिब्लिओग्राफिक डिटेल्स, बरोबर, हे देखील बरोबर आहे. आता विधान दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे बोथ ए अँड बी आर ट्रू असणारं स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. कुठं आहे हो, डी बघा, बोथ ए अँड बी आर ट्रू, सो आन्सर इज डी. प्रश्न 90वा. डॅश डॅशमध्ये चॅनलची बँडविड्थ अनेक स्वतंत्र सिग्नलद्वारे सामायिक केली जाते. इन डॅश डॅश द बँडविड्थ ऑफ अ चॅनल इज शेअर्ड बाय अ नंबर ऑफ इंडिपेंडंट सिग्नल्स. आता याच्यामध्ये स्पेस डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, कोड डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. कोड डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग होणार नाही, टाईम डिव्हिजन होणार नाही, स्पेस डिव्हिजन होणार नाही, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग होणार आहे. आणि म्हणून बी हे उत्तर आहे. फ्रिक्वेन्सी वारंवारिता विभागणी मल्टिप्लेक्सिंगमध्ये चॅनलची बँडविड्थ अनेक स्वतंत्र सिग्नलद्वारे सामायिक केली जाते. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, द बँडविड्थ ऑफ अ चॅनल इज शेअर्ड बाय अ नंबर ऑफ इंडिपेंडंट सिग्नल्स. प्रश्न आहे 91वा. टिंबटिंब यांच्या पुढाकाराने कलकत्ता सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. द कलकत्ता पब्लिक लायब्ररी वॉज एस्टॅब्लिश्ड लार्जली ॲट द इनिशिएटिव्ह ऑफ
J.H. स्टॉकलर, हे नाव लक्षात ठेवा. J.H. स्टॉकलर, डी हे उत्तर आहे. यांच्या J.H. स्टॉकलर यांच्या पुढाकाराने कलकत्ता सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. या प्रश्नपत्रिकेतला हा सर्वात सोपा प्रश्न असावा. कोणता? प्रश्न क्रमांक 92. हेनरी फेयॉलने व्यवस्थापनाची किती तत्त्वे दिली आहेत? नंबर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स गिवन बाय हेनरी फेयॉल आर 14. हेनरी फेयॉल हे काय म्हणजे बिलीपच्या मुलांना जरी विचारलं तरी ते सांगतील. त्यामुळं हेनरी फेयॉल व्यवस्थापनाची 14 तत्त्वे दिली. हे उत्तर आहे. बी इज युअर आन्सर. 93वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणता मार्केटिंग मिक्सचा भाग नाही? विच इज नॉट द पार्ट ऑफ मार्केटिंग मिक्स? प्रॉडक्ट डिझाईन, प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन, प्रॉडक्ट रिडक्शन, प्रॉडक्ट प्राइसिंग. उत्पादन घटवायचं काय गरज आहे का हो? प्रॉडक्ट रिडक्शन कशाला? इन्क्रीमेंट करा ना, त्याच्यामध्ये वाढ करा. डिझाईन, डिस्ट्रीब्युशन, प्राइसिंग बरोबर आहे. रिडक्शन काय करता? उत्पादन कपात होणारच नाही ना. म्हणून म्हणजे काय? प्रॉडक्ट रिडक्शन इज नॉट द पार्ट ऑफ मार्केटिंग मिक्स. उत्पादन कपात मार्केटिंग मिक्सचा भाग नाही. सी हे उत्तर आहे. कधी कधी प्रश्न सोपा असतो आणि आपण उत्तर अवघड करून ठेवतो. त्यातला हा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय? 94वा प्रश्न आहे. आता पुढीलपैकी मार्केटिंगचे प्रसिद्धी माध्यम कोणते? द प्रमोशनल चॅनल ऑफ मार्केटिंग इज एक्सपेंडिचर, प्रॉफिटेबिलिटी, ओव्हरहेड्स, डेमॉन्स्ट्रेशन. आता खर्च, नफा हे होणारच नाही. ओव्हरहेड का प्रात्यक्षिक? आता ओव्हरहेडचा काय अर्थ माहीत नव्हता, पण बऱ्याच जणांनी ओव्हरहेडच लिहून टाकलं. ओव्हरहेड होणार नाही. आता प्रात्यक्षिकचं मी थोडं एक्सप्लेन करतो. डेमॉन्स्ट्रेशन कसं होईल हो? डेमॉन्स्ट्रेशन कॅन बी प्रमोटेड, म्हणजे द प्रमोशनल चॅनल ऑफ मार्केटिंग इज डेमॉन्स्ट्रेशन असं उत्तर लिहिलं. प्रात्यक्षिक करून दाखवलं, म्हणजे समजा एखाद्या वस्तूचा इफेक्ट तुम्ही प्रयोगाने दाखवला एखाद्याला, तर तो जास्त विश्वास ठेवेल की नाही? बरोबर आहे. म्हणजे जास्त प्रमोशन चांगलं होईल की नाही? बरोबर. आणि मार्केटिंगचा हा एक चांगला प्रकार आहे प्रमोशन करण्याचा. त्याच्यामुळं प्रात्यक्षिक किंवा डेमॉन्स्ट्रेशन हे बरोबर उत्तर आहे. डी इज युअर आन्सर. द प्रमोशनल चॅनल ऑफ मार्केटिंग इज डेमॉन्स्ट्रेशन. आता 95 जो प्रश्न क्रमांक हा आहे 95. कमोडिटी माहिती प्रणालीमध्ये कोणते घटक समाविष्ट केले गेले? विच एलिमेंट्स वेअर इन्क्लुडेड इन कमोडिटी इन्फॉर्मेशन सिस्टम. आता हा मॅनेजमेंटचाच प्रश्न आहे. मग याच्यामध्ये प्रॉफिट डेटा याचा काही संबंध नाही. हेल्थ डेटा, पॉप्युलेशन डेटा, एज्युकेशन डेटा, दिस इज ओके. But profit data is not related to commodity information system. So your answer is D. 1, 2 and 3 are correct. So your answer is D. 2024 मध्ये सेटच्या परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये सगळ्यात सोपा प्रश्न पण अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे 96वा प्रश्न. म्हणजे काय? Which of the following are not कन्सोर्शियम ऑफ मेडिकल सायन्स. खालीलपैकी कोणते वैद्यकशास्त्राचे कन्सोर्शियम नाहीत? आणि सर्वांनी उत्तर दिलं. मेडलार्स आणि पबमेड हे आहेत आणि अर्मेड आणि NTRMED नाही आहेत. पण याच्या उलटं खरं उत्तर आहे ERMED आणि NTRMED हेच मेडिकल सायन्सचे डेटाबेस आहेत, पण यांनी विचारले नाहीत. म्हणून मेडलार्स आणि पबमेड हे उत्तर असणार आहे, जे की मेडिकल सायन्सचे डेटाबेस वाटतात पण नाही आहेत. बरोबर. मग मेडलार्स आणि पबमेड हे नाही आहेत, म्हणजे 3 आणि 4 बरोबर हे उत्तर पाहिजे. म्हणून उत्तर आहे 3 आणि 4 बरोबर. परंतु याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. ERMED आहेत तर त्यांचं नाव काय? तर त्यांचं एकतर पहिली गोष्ट नॅशनल मेडिकल लायब्ररी यांनी हे बनवलेलं आहे, अर्मेड बनवलेला आहे. अर्मेड हा जो पहिला जो डेटाबेस आहे तो कुणी बनवला? NML, नॅशनल मेडिकल लायब्ररी. आता अर्मेडचा फुल फॉर्म काय? इलेक्ट्रॉनिक
रिसोर्सेस इन मेडिसिन, मेडिसिनचं MED घेतलं. इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस इन मेडिसिन हा जो मेडिकल सायन्सचा कन्सोर्शियम आहे. मगाशी मी डेटाबेस बोललो चुकून, सॉरी. NTR-MED हा देखील कन्सोर्शियम आहे. आता NTR-MED बद्दल थोडी माहिती घेऊयात. हा जो कन्सोर्शियम आहे तो जुलै 2008ला सुरू झालेला आहे. हा कन्सोर्शियम जो आहे तो जुलै 2008 साली सुरू झालेला आहे. आता या पाठीमागचं NTR म्हणजे काय, आता त्याचं जे नाव आहे ते पण बदललेलं आहे. म्हणजे NTR हे नवीन नाव आहे, पण YSR हे जुनं नाव होतं. आणि ही जी आहे ती दिस इन्स्टिट्यूशन्स ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस. इट वॉज स्टार्टेड इन जुलै 2008 consortium with a group of teaching institutions affiliated to Dr. YSR University of Health Sciences. ही त्याची माहिती आहे. आता हा जो मेडलार्स आहे याचं जुनं नाव काय आहे हो? मेडलार्स. तर मेडलार्सचा पण फुल फॉर्म बघूयात. मेडिकल लिटरेचर अनालिसिस रिट्रीवल सिस्टम. हा मेडलार्स जो आहे हा एक डेटाबेस आहे. पबमेड देखील फ्री ऑनलाईन डेटाबेस आहे. आता मेडलार्स याचं जुनं नाव जे आहे ते मेडलाईन होतं. हे मागाशी मी तुम्हाला म्हटलं की मेडलाईन हे त्याचं जुनं नाव होतं. तर अशा पद्धतीने आपण या सर्व यांची माहिती घेतलेली आहे. NTR-MED नेट. तर हे लक्षात ठेवा की ER-MED आणि NTR-MED हे कन्सोर्शियम आहेत आणि मेडलार्स आणि पबमेड हे डेटाबेसेस आहेत. हे लक्षात ठेवायला काय हरकत नाही. या ठिकाणी उत्तर मात्र C येणार आहे. C इज युअर आन्सर. 3 and 4 are correct. These are not consortium of medical sciences. प्रश्न 97 बघूयात आपण. प्रश्न काय बघा. तर प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. 97. टिंबटिंब आणि टिंबटिंब ही प्राथमिक साधने आहेत. डॅश डॅश अँड डॅश डॅश आर प्रायमरी सोर्सेस. आता जर्नल हे प्रायमरी सोर्स आहे आणि कॉन्फरन्स प्रोसिडिंग प्रायमरी सोर्स आहे. इयरबुक हे प्रायमरी सोर्स नाही आणि बिब्लिओग्राफी पण नाही आहे. त्याच्यामुळे उत्तर सोपं आहे. 3 and 4 आर करेक्ट. युअर आन्सर इज D. आता याच्यात काय मी जास्त वेळ घालवत नाही कारण सोपा प्रश्न होता. 97 प्रश्नाचं उत्तर D. क्वेश्चन नंबर 98. प्रश्न 98. जोड्या लावा. आता जोड्या लावायचे. इंडियन सायटेशन इंडेक्स कधी झाली हो स्थापना? 2009 साली झाली, म्हणजे 4. त्याच्यानंतर सायन्स सायटेशन इंडेक्स कधी झाली स्थापना? 1964, म्हणजे नंतर 1. त्याच्यानंतर C काय बघा. स्कोपसची स्थापना कधी झालेली आहे? तर 2004 मध्ये झालेले आहे. स्कोपसची स्थापना 2004 मध्ये, म्हणजे याला 3 नंबर. आणि वेब ऑफ सायन्स याची स्थापना कधी झालेली आहे? तर वेब ऑफ सायन्सची स्थापना झालेली आहे 2 नंबर. वेब ऑफ सायन्स 2 नंबर. मगाशी माझ्याकडून चुकून काय झालं, Aच्या ऐवजी B ला डायग्राम पडला. मी परत एकदा करतो. इंडियन सायटेशन इंडेक्स 4 नंबर. इंडियन सायटेशन इंडेक्स हा जो आहे तो 2009 साली, म्हणजे 4 नंबर. 1, 3 आणि 2 अशा पद्धतीचे नंबर येणार आहेत. त्यानंतर सायन्स सायटेशन इंडेक्स 1964. त्यानंतर स्कोपस 2004 आणि वेब ऑफ सायन्स 1997
अशा पद्धतीने जोड्या आहेत. जोड्यामध्ये जोड्या लावताना कन्फ्युजन थोडं होतं माझ्याकडून, सॉरी. तर या पद्धतीने 4 1 3 2 हे उत्तर आहे. आणि हे जे उत्तर आहे जिथं असेल तिथं आपला ऑप्शन बरोबर आहे. 4 1 3 2 कुठं आहे बघा, 4 1 3 2 सी उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न सेकंड लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओमधला, 99वा प्रश्न आहे. खालील माहिती केंद्रे त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. ॲक्च्युली मी इथं कलकत्त्याचं जे स्टेडियम आहे ना, ईडन, ही ट्रिक मी बनवली होती याला. आणि सेंडॉग जे आहे ते एकदम लेटेस्ट आहे ते. त्यामुळं ईडन म्हणजे इन्सिडॉक पहिल्यांदा, नंतर डेसीडॉक आणि नंतर नॅशडॉक, मी असा क्रम लावला. ईडन गार्डन जे आपलं स्टेडियम आहे ना क्रिकेटचं कलकत्त्याचं, तर त्या ठिकाणचं मी असं एक क्लुप्ती तयार केली होती. त्याच्यामुळं याचं उत्तर असं येणार आहे 3 2 1 4. 3 2 1 4. तर 3 2 1 4 कुठे आहे बघूयात आपण आणि मग तशी जोडी लावूयात. 3 2 1 4 सी उत्तर बरोबर आहे. 3 1 2 4 सी इज युअर ॲन्सर. प्रश्न लॉजिकचा आहे, प्रश्न शेवटचा आहे बघा हा. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे, असर्शन प्रॉडक्ट कॉन्स्टिट्यूट्स हार्ट ऑफ मार्केटिंग. उत्पादन हे मार्केटिंगचे हृदय आहे. बरोबर आहे. मार्केटिंग मायोपिया इज नीड ऑफ द डे. मार्केटिंग निकट दृष्टी ही काळाची गरज आहे. आता बघा, मराठीचं हे वाक्य खूप उपयोगी पडते. मार्केटिंग निकट दृष्टी ही काळाची गरज आहे ह्या वाक्याच्या ऐवजी मी तुम्हाला दुसरं वाक्य सांगतो, मार्केटिंग दूरदृष्टी ही काळाची गरज आहे. मग आता दोन्ही वाक्य ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की दुसरं वाक्य जरा चूकच वाटते, आणि ते बरोबर आहे. म्हणजे काय, तर मार्केटिंग दूरदृष्टी ही काळाची गरज आहे म्हणून हे वाक्य चूक आहे. म्हणून ए बरोबर आर चूक, असं ऑप्शन कुठं आहे, तर बी ऑप्शन आहे. ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. अशा प्रकारे आज आपले इथे 100च्या 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. मी तुम्हाला सर्वांना सेट परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आणि मला माहिती आहे की तुम्ही परीक्षेला सामोरे जाताना एकदम सकारात्मकतेने जावं. याच्या अगोदर 1 ते 50 प्रश्नांचा 7 एप्रिल 2024चा सेटचा पेपर 2 लायब्ररी सायन्सचा जो पेपर आहे तो आपण बनवलेला आहे याच्या अगोदर. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी ठेवतो, तुम्ही तो देखील बघा. म्हणजे काही प्रश्न तर असे आहेत की ते तुम्ही लक्षात ठेवायला लागतात, कारण तिथं लॉजिक कामी येत नाही. त्यामुळं मी म्हणतो की तुम्ही दिवस रात्र एक करा, खूप अभ्यास करा, कारण यशाची गवसणी घालायची असेल तर कष्टाला पर्याय नाही. आणि हे व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. याचा तुम्ही हे व्हिडिओ पहा आणि खूप अभ्यास करून सेट पास झालाच पाहिजे. 2025 हे तुमचंच असणार आहे. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे.